नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. आपलं मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेरे या आपल्या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी खुसखुशीत आलू सुजीचे नगेट्स. हे नगेट्स बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लागतात. अगदी हॉटेल स्टाईल. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये मी खूप महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे. यासाठी लागणारे साहित्य: रवा, उकडलेले बटाटे, मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, चिली फ्लेक्स, मीठ आणि पाणी आणि फ्राय करण्यासाठी तेल. सर्वात प्रथम आपण एक कढई गरम करायला ठेवूया. त्यात मोहरी टाकून त्याला तडतडून घेऊया. छान अशी फोडणी देऊया. जिरे टाकूया. छान असे ते तडतडले की त्याच्यामध्ये आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कढीपत्ताही टाकूया. छान अशी फोडणी देऊया. आणि हा तडका बसला त्याच्यात कढीपत्ता ॲड करून कापूनच टाकायचा, कारण आपल्याला नगेट्स बनवायचे आहे. त्याच्यामुळे गोष्टी बारीक कापून टाका तुम्ही. आणि छान अशी तडका आल्यास त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. मी 2 वाट्या पाणी टाकलं आहे. आता त्याला छान असं मी उकळी येऊ देणार आहे. आणि मी पाण्याला उकळी येईपर्यंत आपण साईडला मेन आपली जी सिक्रेट टिप आहे याच्यासाठी लागणारी ती सांगूया. मीठ टाकूया याच्यामध्ये चवीप्रमाणे आणि हा पाण्याला बॉईल होईपर्यंत उकळू देऊया. आता मी 2 वाट्या पाणी टाकले, त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि तो छान मी असा बारीक करून घेणार आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून. प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटीस 2 वाटी पाणी. हे छान असा मी रवा ग्राइंड करून घेणार आहे. आणि तो हलका फिरवून घेतला की तो थोडा बारीक होईल. रवा जास्त वेळ फिरवू नका, नाहीतर पावडर होईल. बारीक रव्यामुळे नगेट सॉफ्ट होतात. ही छान अशी पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये रवा फिरवून घेतलेला आपण त्यात टाकू आणि छान असं त्याला हलक्या त्याला मिक्स करून छान असं शिजवून घेऊया. आणि गॅस कमी करा आणि सतत हळूहळू रवा हलवत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. रवा घालताना सतत हलवा, म्हणजे गाठी होणार नाही. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा किंवा कमी ठेवा. तुम्ही झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं शिजवलं तरी चालेल. रवा छान फुलेल. छान असा आपला हा रवा शिजला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. विकत रेडीमेड आणण्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी ट्राय करा. खूप छान लागतं आणि मुलांना अगदी खूप आवडतात ह्या रेसिपी, हे नगेट्स. आणि कळतही नाही की हे रेडीमेड आहेत की घरी बनवले. इतके सुंदर बनतात. नक्की ट्राय करा. आता हा रवा आपला ऑलमोस्ट शिजला आहे. छान असा घट्टसर पण झाला आहे. तोपर्यंत आपण बटाटे उकडून ठेवले होते. थंड होईपर्यंत ते बटाटे बाजूला ठेवायचे. हे छान मिश्रण आपलं शिजलं की याच्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवूया. आणि याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडा चाट मसाला किंवा मिरी पावडरही घालू शकतात. ऑप्शनल आहे. मुलांसाठी बनवत असाल तर चीजही किसून घालू शकतात तुम्ही थंड झाल्यावर. मिश्रण थोडं थंड झालं की त्याच्यात चीजही किसून टाकू शकतात. आता हे आपलं ऑलमोस्ट रवा छान असा शिजला आहे. घट्टसर असं मिश्रण तयार झालं आहे आपलं. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि साईड बाय साईड आपण दुसरी तयारी करूया. याच्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये बाकीच्या भाज्याही ॲड करू शकतात. जी मुलं खात नाही आहे नगेट्समध्ये टाकून तुम्ही करू शकतात. गाजर, इतर ज्या भाज्या अवेलेबल असतात तुम्ही त्याच्यात टाकू शकतात. आणि मुलं आवडीने खातात हे नगेट्स. त्यांना कळतही नाही याच्यात कुठल्या भाज्या काय. 2 बटाटे छान असे मी उकडून घेतले होते, थंड होऊन व्हायला ठेवलेले. आणि तेही मी छान अशा ग्रेटरनी ग्रेट करून घेत आहे. स्मॅश करून घ्या किंवा तुम्ही ग्रेट करून घ्या. आणि बटाटा थंड झालेलाच असो, त्याच्यात पाणी नसावं, नाहीतर मिश्रण सैलसर होतं. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही चव वाढवण्यासाठी थोडा चाट मसाला याच्यात ॲड करू शकतात. चीजही टाकू शकतात. आणि हे मिश्रण थोडं थंड झालं की याच्यामध्ये तुम्ही मिश्रणाचे छोटे छोटे गोळे नगेट्सचा आकार द्या. तुम्ही चौकोनी किंवा लांब फिंगर शेपही देऊ शकतात. गोल शेपही देऊ शकतात. कोणताही आकार देऊ शकतात. हे आपलं छान आहे मिश्रण
मध्ये आपण किसलेला बटाटाही छान टाकून दोन्ही एक जीव असं मिक्स करून घेऊया आणि छान असं मळून घेऊया पिठासारखं. हे खुसखुशीत आलू सुजी नगेट्स खूप छान तयार होतात. बाहेरून क्रिस्पी आतून मऊ आलू सुजी नगेट्स खूप पटकन तयार होतात. 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करा. मुलांसाठी परफेक्ट स्नॅक्स आहे. कमी साहित्य जबरदस्त चव नगेट्स रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. रवा नेहमी हलका भाजून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटं कोरडा भाजला तर चव टेक्स्चर अजून छान येते. आणि पाणी जास्त झालं तर मिश्रण सैलसर होतं. नेहमी 1 कप रवा आणि 2 कप किंवा 1.5 कप पाणी असावं. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकूनही मी छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम गरम असताना शेप दिल्यास नगेट फुटू शकतात. आणि हो, एक्स्ट्रा क्रिस्पी जर पाहिजे असेल तरच कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ 1 चमचा घालू शकतात. यामुळे नगेट्स जास्त कुरकुरीत होतात. ब्रेड क्रम्सनी कोटिंग करू शकतात. नगेट्स ब्रेड क्रम्समध्ये रोल करून तळले तर बाहेरून अजून खुसखुशीत लागतात. आणि पहिल्यांदा हलके तळा, काढून 2 मिनिटं ठेवा, नंतर पुन्हा तळा. ते सुपर क्रिस्पी होतात. छान असं आपलं हे तयार झालं आहे मिश्रण. याचे आपण छान असे आकार देऊन घेऊया. तुम्ही तुमच्या पाहिजे त्या शेपमध्ये देऊ शकतात. नगेट्सच्या शेपमध्ये देऊ शकतात, गोल देऊ शकतात किंवा फिंगर्स शेपमध्ये देऊ शकतात. आणि जर तुम्हाला चीज घालून करायचं असेल तर तुम्ही चीज मधोमध ठेवा. चीज बस्ट नगेट्स तयार होतात. थोडे उकडलेले कॉर्नही घालू शकतात. किसलेले गाजरही घालू शकतात. हेल्दी ट्विस्ट देऊ शकतात. छान असं आपलं तयार करायचे आणि कट करून घ्यायचे. आणि हां, जर तुम्हाला आणखी वेगळी टेस्ट त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही थोडी मिरी पावडर घालू शकतात. चाट मसाला टाकू शकतात. थोडासा गरम मसालाही टाकू शकतात. कोथिंबीर तर आपण ऑलरेडी टाकला आहे. थोडंसं लिंबू रस शेवटी टाकू शकतात. त्याची छान अशी टेस्ट येते. आणि जर तुम्हाला जास्त खुसखुशीत असतील तर छोटीशी ट्रिक नक्की वापरा. डबल फ्राय टेक्निक सांगितल्याप्रमाणे. आता हे छान आपलं तेल गरम झालं आहे. हे झालेले नगेट्स एक एक सोडून आपण छान असे तळून घेऊया. आणि सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 मिनिटं तळा, बाजूला ठेवा आणि परत करा. डबल ट्विस्ट सांगते तळण्याची. त्याने छान क्रिस्पी होतात. टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. मिश्रण आधी बनवून 24 तास फ्रीजमध्ये ठेवू शकतात. शेप दिलेले नगेट्सही एअरटाईट डब्यात तुम्ही 2 दिवस टिकतात. फ्रीझरमध्ये 15 दिवस स्टोअर करू शकतात. फ्रीज करून थेट तळा. नगेट्सवर थोडा पिझ्झा सिझलिंग शिंपडा छान लागतं. चीज स्टफिंग करून सरप्राईज नगेट्स बनवू शकतात. सिसमी सीड तीळ बाहेरून रोल केल्यास लुक आणि चव दोन्ही वाढते. नक्की ट्राय करा. आणि तळल्यावर तर ती टिश्यूवर जास्त वेळ ठेवू नका. कुरकुरीतपणा कमी होतो. सर्व करताना थोडी कोथिंबीर शिंपडा किंवा लाल सॉस, हिरवा चटणी बरोबर सोबत प्लेटवर द्या. छान लागते. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही एअर फ्रायर मध्ये करत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवरती तुम्ही 10 ते 12 मिनटे मधोमध एकदा पलटवा. वर थोडंसं तेल ब्रश करा म्हणजे कलर छान येतो. आणि हां, बरेच कॉमन मिस्टेक्स होतात. बटाटे गरम असताना मिक्स करणे, त्याच्यामुळे मिश्रण सैलसर होते आणि नगेट्स आपले चांगले नाही बनत. तेल खूपच गरम ठेवणे, तेल खूप गरम नका ठेवू. एकावेळी एकच नगेट्स टाका. मिश्रण पातळ ठेवले तर नगेट्स चांगले बनत नाही, त्याचा शेपही बनत नाही. तर नक्की ट्राय करा. तर असे गरमागरम नगेट्स टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा मेयोनीजवर सर्व करा. हे टी टाईम स्नॅक्स आणि पार्टी स्टार्टरसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढची कोणती रेसिपी पाहायला आवडेल. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.